भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पद्मालय देवस्थान येथे अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. हे मंदिर सकाळपासूनच भाविकांसाठी खुलं करण्यात आलं असून अंगारकी चतुर्थीनिमित्त गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करण्यात आली होती. यावेळी दुपारच्या सुमारास गणरायाची महाआरती करण्यात आली. पद्मालय देवस्थानाची ख्याती अशी आहे की अमोद आणि प्रमोद डाव्या आणि उजव्या सोंडेचे गणपती एकाच व्यासपीठावर विराजमान असून यावेळी अंगारकी तसेच गणेश चतुर्थीनिमित्त भाविक गणरायाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी करत असतात. आज देखील सकाळपासूनच भाविकांनी लांबच लांब रांगा गणरायाच्या दर्शनासाठी लावल्या होत्या. या संदर्भात पद्मालय देवस्थानचे पुजारी श्री गणेश लंबोदर वैद्य व मंदिराचे विश्वस्त पी.जी. इंगळे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. तसेच भाविक प्रवीण रायगडे यांनी देखील याबाबत अधिक माहिती दिली. आज दिनांक 5 मे रोजी दुपारी 3 वाजता ही माहिती एरंडोल तालुक्यातील पद्मालय येथे माध्यमांना प्राप्त झाली आहे. या ठिकाणी एकाच व्यासपीठावरती 2 गणपती आहे, एक उजव्या सोंडेचे आणि एक डाव्या सोंडेचे, एक सहस्रार्जुनाचे आणि एक शेषनागाचे. या ठिकाणी 2 गणपती एकाच व्यासपीठावर पाहायला मिळतात. जे गणपती तळ्यातून त्यांनी दर्शन दिलेलं आहे, त्यांनी स्वतः कमळ आणले म्हणून पद्मालय हा संस्कृत नाव पडलेलं आहे. आज दर्शनासाठी मोठी गर्दी केली भाविकांनी, काय सांगाल? मंगळवारी असलेली चतुर्थी अंगारिका चतुर्थी असते, हिला विशेष महत्व असतं. त्यामुळे लांबून लांबून लोक दर्शनाला आज आलेले आहेत, त्यांची मनोकामना पूर्ण होते. भीमकुंडाचं देखील वैशिष्ट्य या ठिकाणी. वैकुंठ म्हणजे तिथे बकासुराला मारल्याचं ठिकाण आहे. भीमाने बकासुराला मारलं, त्याप्रमाणे त्याने गाडाभर अन्न स्वतः खाल्लं, त्या रेड्यांना सोडून दिलं. तुंबळ युद्ध झालं म्हणून त्याला खूप तहान लागली म्हणून त्याने घुमकळी मारली आणि जिवंत पाणी काढून आधाच्या पोटीचं पाणी जास्ती प्यायलं. त्यामुळे त्याला ती उमेट उलटी झाली सगळी, म्हणून तिथे मोठा खड्डा तयार झालाय. भाताचे शीत पडलेले तिथे. अतिशय पवित्र देवस्थान आहे. पद्म म्हणजे कमळ, कमळांचं आलय म्हणून पद्मालय असं नाव पडलेलं आहे. आणि विशेष म्हणजे ऐतिहासिक स्थळ. या इथे एरंडोल म्हणून एकचक्री नगरी म्हटलं जायचं. आणि एकचक्री नगरीमध्ये काही पुराणामध्ये, याच्यामध्ये रामायणामध्ये, आपल्या महाभारतामध्ये 5 पांडव मुक्कामाला आलेत आणि मुक्कामाला आल्यानंतर ज्या ब्राह्मणाकडे थांबलेत आणि त्या ब्राह्मणाकडे थांबल्यानंतर ते ब्राह्मण त्या दिवशी रडायला लागलेत. आणि ते म्हणत, तुम्ही काय रडतायत? म्हणे, बा इथे अशी पद्धत आहे की दररोज एक गाडं अन्न लागतं आणि त्या गाड्यावर जो जातो तो बकासूर नावाचा राक्षस तो खाऊन घेतो. मग भीमाने काहीच सांगितलं नाही. तो बोलला, मी स्वतः गाडी घेऊन जातो. इथे आलेत. भीमाने ती गाडी घेतली, त्या कोपऱ्यात गेला, त्या बकासूरची वाट पाहिली. बकासूर आले नाहीत. मग ते भीमाने संपूर्ण अन्न ग्रहण केल्यानंतर आणि त्यांना तहान लागली. भीमाला तहान लागल्यानंतर त्याने स्वतःच्या खुंब्याने एक खंबा फकला आणि त्याच्यात त्या पाण्याचा प्रवाह वाढला. त्याच्यात ते कुंड जे झालेलं आहे ते भीमकुंड म्हणून ऐतिहासिक स्थळ म्हणून पाहण्याकरता अतिशय सगळे लोक इथे येतात. आज हे फार पुरातन काळापासून हे 3.5 पीठापैकी एक पीठ आहे. पद्मालय हे फार म्हणजे असे देवालय आहे की दोघं एकाच व्यासपीठावर बसलेले आहेत, एक उजव्या सोंडाचा आणि एक डाव्या सोंडाचा. आणि हे मनोकामना पूर्ण करणारे हे असे देवस्थान आहे. तर लोकांनी ज्या अंगारिका ज्या भाविकांची एवढी गर्दी असते त्याला कारण की तिथला हा जो आपण म्हणतो की रिझल्ट मिळतो आणि लोकांचं त्याच्यावर पूर्ण श्रद्धा आहे. आणि त्या श्रद्धेच्या कृपेने एवढं उन्हातानात एवढे भाविक लाईनीत उभे आहेत. तर त्यांना हा सर्व काही म्हणजे परमेश्वराचाच देण आहे. आज अंगारक चतुर्थी आहे. किती वर्षापासून या ठिकाणी येतात आणि काय आनंद वाटतो? अंगारक चतुर्थी म्हणजे मला आठवत नाही की माझं वयापेक्षा जास्त पहिल्यापासून इथे जवळजवळ 55-60 वर्षापासून ही परंपरा चालवली. आणि येण्याचा लोकांचा हा की अंगारिका हे सर्वात महत्त्वाची चतुर्थी म्हणून सर्व लोक इथे दर्शनाला खूप गर्दीने येतात आणि शिस्तीने लाईनीने दर्शन घेतात. आणि इथले जे व्यवस्थापन आहे त्यांची व्यवस्थित नियोजन आहे. नाव सांगा आपलं. प्रवीण रायगडे.